म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये दिल दोस्ती और पेट पूजामध्ये मी शेफ देवव्रत तुमचं खूप मनापासून स्वागत करतो। मैफिल म्हणजे काय, म्हणजे खरी मैफिल मला असं वाटतं की मित्रांबरोबर जस्ट भेटणं, गाणी ऐकणं, गाणी गाणं, तबला, गिटार किंवा काहीतरी मस्तपैकी एकत्र येऊन बनवणं आणि त्याचा आस्वाद घेणं ही खरी मैफिल। आणि या सिरीजच्या निमित्ताने मला तर खूप सगळ्यांची आठवण येते, शाळेतल्या माझ्या मित्रांची, कॉलेजमधल्या मित्रांची, आणि मी खूप एन्जॉय करतो आहे आणि इतर वेळी आम्ही भेटतो पण आहोत। फ्रिक्वेन्सी जास्ती वाढलेली आहे। तर मला असं वाटतं की अर्थात या सिरीजमध्ये आपण वेगवेगळे पदार्थ करतोय आणि ते पण तुम्ही एन्जॉय करत असाल तर मंडळी काही ग्रुप्स इथे येत आहेत पण सगळ्यांना इथे येणं शक्य नाही, तर तुम्ही त्या रेसिपीज बघा, तुम्ही बनवा आणि त्यानिमित्ताने एकत्र या आणि परत एन्जॉय करा, कारण की गेलेले दिवस परत आठवायला आणि परत जगायला खूप मजा येते। तर मंडळी आजच्या रेसिपीज पण खूप इंटरेस्टिंग आणि खूप मस्त असणार आहेत। आता सुरुवात करूया रेसिपीजला, बाकी गप्पा आपण किचनमध्ये मारणारच आहोत। चला तर मग किचनकडे। मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारायला खूप मजा येतेच, पण जर त्याच्या सोबतीला काहीतरी चटपटीत असेल तर जास्ती मजा येते नाही। तर आपण चटपटीत रेसिपी करणार आहोत। पहिली ती आहे अमृत की राज कचोरी, येस, आणि दुसरी रेसिपी आहे रामदेव स्पेशल हैदराबादी खट्टे आलू। सुरुवात करूया पहिल्या रेसिपीला। आपण जी राज कचोरी बनवतोय त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया। लागणारं साहित्य आहे उकडून घेतलेले चणे, बेसन, बुंदी, मैदा, शेव, पेरू, रवा, उकडून घेतलेले हिरवे मूग, दही, कोथिंबीर, चना डाळ, हिरवी चटणी, अनारदाना, रामदेव स्पेशल धणे जिरे पूड, काळं मीठ, आमचूर पावडर, इमली चटणी, रामदेव कश्मीरी लाल मिरची पावडर, मीठ आणि रामदेव स्ट्रॉंग हिंग। बस आता आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात आधी कचोरीसाठी आपल्याला जो डो तयार करून घ्यायचा आहे तो आपण करून घेऊया। तर या कचोरीमध्ये क्रिस्पी होण्यासाठी मी रवा पण टाकतोय, तर समान प्रमाण आपण वापरतो मैद्याचं आणि रव्याचं। जर 1 वाटी आपण मैदा घेतला असेल तर त्याच्यात 1 वाटी आपल्याला रवा घालायचा आहे। रव्यामुळे ते एकदम क्रिस्पी आणि खुसखुशीत अशा या राज कचोऱ्या होतात। आणि याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे। आता इथे मी गरम करायला ठेवलंच आहे तेल, तर मी तेच टाकणार आहे 2-3 चमचे। बस थोडंसं मीठ, आणि आपल्याला घालायचं आहे पाणी। पाणी घालून आपल्याला याचं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे सगळं, आणि याला घट्टसर भिजवून घ्यायचं आहे आपल्याला। आणि याला एक अर्धा पाऊण तास आपल्याला मुरू द्यायचं आहे कणिक याची लागल्यानंतर, म्हणजे याला व्यवस्थित भिजवल्यानंतर आपल्याला याला अर्धा पाऊण तास भिजवून घ्यायचं आहे। तर याला बस आता फक्त मिक्स करायचं आहे व्यवस्थित, आणि घट्टसर याची कणिक आपल्याला करून घ्यायची आहे। आणि नंतर राज कचोरीसाठी महत्त्वाचा म्हणजे नुसत्या आहे पुऱ्यासारखं नसतात, तर याच्यामध्ये एक मसाला असतो विशिष्ट, म्हणजे बेसन, लाल मिरची वगैरे घालून एक मसाला तयार करतात, आणि तो मसाला महत्त्वाचा आहे, सगळ्यात महत्त्वाचा याच्यामध्ये।
आपण एक मस्त राज कचोरीची रेसिपी करतोय आणि त्याच्यासाठी आपण जो डो आहे तो आधी लावून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण समान जी क्वांटिटीज आहेत, प्रमाण जे घेतलं आहे आपण मैद्याचं आणि रव्याचं, ते इक्वल क्वांटिटी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल, थोडंसं मीठ आणि पाणी टाकून आपण एक अशी घट्टसर कणिक एक भिजवून घेतलेली आहे त्याची. आणि ह्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ह्या बेसिकली राज कचोरीसाठी आपण वापरणार आहोत. एक चाट आहे, त्याच्यामुळे चाटमध्ये जेवढ्या व्हरायटीज असतील, जेवढ्या इन्ग्रेडियंट्स वेगवेगळे असतील तेवढी त्याची टेस्ट वाढणार आहे, छान लागणार आहे. आणि मुख्य म्हणजे राज कचोरीचा जो मसाला आहे तो महत्त्वाचा आहे. तर बेसिकली आपण मैदा आणि याचं तर बघितलं आपण, म्हणजे कणिक बघितली, पण अजून एक मसाला आपल्याला करायचा आहे. तर तो काय करायचा आहे, आपल्याला थोडंसं बेसन घ्यायचं आहे. भाजून घेतलेलं थोडंसं बेसन आपण घेऊया 2-3 चमचे. त्याच्यात किंचित मीठ, जास्ती मीठ नको, कारण की हे कचोरीमध्ये जाणार आहे आणि कचोरीचं याच्यामध्ये पण आपण मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे जास्ती मीठ नाही टाकायचं आहे, ते खारट लागेल नाही तर. आणि आपण घेणार आहोत रामदेव काश्मीरी लाल मिर्च, ती आपण घेतलेली आहे याच्यात. नंतर आपण याच्यात घेऊ धणे जिरे पूड आणि घेऊया रामदेव स्ट्रॉंग हिंग, ते घ्यायचं आहे आपल्याला. हा खूप महत्त्वाचा घटक आहे आता या मसाल्यामधला. तर थोडंसं एक 2-3 चिमूट आपण स्ट्रॉंग हिंग घेतलेलं आहे. आणि याच्यात टाकणार आहोत आपण तेल 1.5 ते 2 टीस्पून तेल. याला एकत्र करायचं आहे. आणि याच्यात थोडीशी आपल्याला टाकायची आमचूरची पावडर, आमचूर पावडर. येस, मसाला तयार आहे. हा जो मसाला केलेला आहे आपण, तो एक थोडासा आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे मध्ये. आणि ही जी कचोरी आहे ती लाटून घ्यायची आपल्याला. इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे एका बाजूला, पण तेल आपल्याला खूप जास्ती गरम नको आहे, मीडियम त्याची हीट असली पाहिजे. आणि आपल्याला ही कचोरी आता तळून घ्यायची आहे. आणि त्याला मध्यम आचेवर तळून घ्यायचं आहे आणि त्याला असं गोल्डन रंग येईपर्यंत तळायचं आहे आपल्याला. ही बाहेर काढून थंड झाल्यानंतर ती क्रिस्पी होणार आहे छान. ह्याच्यामध्ये आपण मसाला पण टाकलेला आहे, त्याच्यामुळे जे आवरण आहे कचोरीचं ते जस्ट ब्लँड लागणार नाही आहे. अर्थात त्याच्यात टेस्ट कचोरीला देणारे इतर घटक खूप आहेत, पण तरी पण आवरण पण टेस्टी लागावं त्या दृष्टीने आपल्याला हा मसाला आपल्याला भरायचा आहे त्याच्यामध्ये. फ्राय होताना मला त्या हिंगाचा स्वाद येतो इकडे, छान मस्त हिंग आणि बाकी आमचूर लाल तिखट जे टाकलेलं आहे त्याचा स्वाद, त्याचा फ्लेवर मला येतो आहे आत्ताच. बस, मस्त झाली आहे राज कचोरी. ती आता मी 1 मिनिटात काढणार आहे छान. कलर पण त्याला छान आलेला आहे. तर मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही आधी करून ठेवू शकता याला, या कचोऱ्या आधी करून. फक्त एकच काळजी घ्यायची की त्याला आपल्याला एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचं आहे. आता या रेसिपीमध्ये मी इथे बटाटा वापरत नाही आहे. जर पेरू आवडत नसतील याच्यामध्ये तर तुम्ही बटाटा वापरू शकता. अर्थात बटाटा आपण रेग्युलरली वापरतो चाटमध्ये, पण पेरूचा पण एक त्याला स्वाद खूप छान येतो, म्हणून मी आज पेरू वापरणार आहे. मुख्य काम झालेलं आहे आपलं, कचोरी रेडी आहे. आता काय आपल्याला माहीत आहे, मस्त त्याला स्टफिंग करायचं, त्यात भरायचं आहे आणि वेगवेगळ्या गोष्टी भरायच्या आहेत, वेगवेगळ्या फ्लेवर्स, वेगवेगळे टेस्ट त्याच्यामध्ये असणार आहेत. हा ते मध्ये गड्डा केलेला आहे. आणि आता बस थोडेसे मूग, बेसिकली आपल्या आवडीप्रमाणे आणि जे अवेलेबल असेल त्याप्रमाणे आपल्याला त्याचं स्टफिंग करायचं आहे. मी पेरू याच्यात टाकणार आहे, भरपूर टाकणार आहे. पिकलेले पेरू घेतलेले आहेत मी, फक्त त्यात सीड्स नाही टाकलेले आहेत, बिया
दातात येतात त्या दृष्टीने मी ते नाही टाकलेले आहेत. आणि याच्यात मी टाकणार आहे बुंदी, हिरवी चटणी, इमली चटणी, बनवतानाच एवढं टेम्पटिंग होतंय, जरा वाट पाहणं जरा कठीण होतं ॲक्च्युली. हे गोड दही घेतलेलं मी हे याच्यात टाकणार आहे. कोथिंबीर, चण्याची डाळ, काळं मीठ, जर रोस्टेड जिरा असेल ते पण तुम्ही टाकू शकता, पण दही आणखीन टाकू थोडंसं बस. आणि हे डाळिंबाचे दाणे वर. क्या बात आहे. तर आपली जी राज कचोरी आहे ती तयार आहे. सगळ्यात शेवटी आपण टाकणार आहोत थोडी शेव. दॅट्स इट. आणि बस एकच काम करायचं आता, खायचं आहे याला मस्त. येस, तयार आहे आपली राज कचोरी आणि अमृत की राज कचोरी. येस, एकदम सोपी आहे तशी करायला आणि ॲडव्हान्समध्ये पण तुम्ही करू शकता. तुम्ही एक काम करा, पटापट साहित्य आणि कृती लिहून घ्या. अमृत की कचोरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: उकडलेले चणे, बेसन, बुंदी, मैदा, शेव, पेरूचे तुकडे, रवा, उकडलेले हिरवे मूग, दही, कोथिंबीर, चणा डाळ, हिरवी चटणी, डाळिंबाचे दाणे, काळं मीठ, रामदेव स्पेशल धणेजिरे पूड, आमचूर पावडर, चिंचेची चटणी, रामदेव स्पेशल लाल काश्मीरी पावडर, मीठ आणि हिंग. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 1 वाटी मैदा घेऊन त्यामध्ये 1 वाटी रवा, तेल, मीठ आणि पाणी घालून पीठ मळून घ्यावं. दुसऱ्या बाउलमध्ये बेसन घेऊन त्यामध्ये मीठ, रामदेव स्पेशल काश्मीरी मिरची पावडर, रामदेव स्पेशल धणेजिरे पूड, रामदेव स्पेशल हिंग, तेल आणि आमचूर पावडर घालून सारण तयार करावं. भिजवलेल्या रवा मैद्याची पुरी लाटून त्यामध्ये हे सारण भरावं आणि त्याच्या कचोऱ्या गरम तेलामध्ये तळून घ्याव्यात. तयार कचोरी मधोमध फोडून त्यामध्ये उकडलेले हिरवे मूग, उकडलेले चणे, पेरू, बुंदी, हिरवी चटणी, चिंचेची चटणी, गोड दही, कोथिंबीर, भाजलेली चणा डाळ, काळं मीठ, दही आणि डाळिंबाचे दाणे घालून डिश सर्व्ह करावी. मस्त टेम्पटिंग राज कचोरीची रेसिपी बघितली आपण. पण आता वेळ झाली आहे रामदेव स्पेशल रेसिपीची. रामदेव स्पेशल हैदराबादी खट्टे आलू. येस, खट्टे आलू नावाप्रमाणेच ही थोडीशी आंबट अशी रेसिपी असणार आहे, पण त्याची तीच खासियत आहे. याच्यात अर्थात टोमॅटोचा जो आंबटपणा तो आहेच, त्याच्याशिवाय पण बाकी काही गोष्टी टाकणार आहोत आपण लेमन ज्यूस वगैरे पण टाकणार आहोत, दही आहे त्याच्यात. पण एकदम टेम्पटिंग आणि अशी फर्स्ट क्लास अशी रेसिपी आहे. सगळ्यात आधी आपण साहित्य बघून घेऊया. हैदराबादी खट्टे आलू जे आहेत आपले रामदेव स्पेशल, त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे. आपण बटाटे, छोटे बटाटे उकडून घेतलेले आहेत. नंतर इथे मी घेतले क्रीम, नंतर तळून घेतलेल्या कांद्याची पेस्ट आहे, टोमॅटो प्युरी आहे, दही आहे, कोथिंबीर, अख्खा गरम मसाला आहे, त्यात तूप आहे, नंतर शिवाय आपण लिंबाचा रस घेतला आहे, आलं लसूण पेस्ट आहे, केवड्याचं पाणी आहे, नंतर जायपत्रीची पावडर आहे, वेलची पूड आहे, मीठ आहे, रामदेव स्पेशल काश्मीरी लाल मिरची आहे, रामदेव स्पेशल हळद आहे, रामदेव स्पेशल धणेजिरे पूड आणि रामदेव स्पेशल गरम मसाला. हे सगळं साहित्य आपण घेतलेलं आहे. आणि बटाटे हे पार बॉइल्ड आहेत, म्हणजे आपण त्याला अर्धवट उकडून घेतलेलं आहे. इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि हे जे बटाटे आहेत हे आपण आता तळून घेणार आहोत. आता याला मी थोडंसं इन्सर्शन्स करतो आहे आणि याच्यामुळे काय होईल की आतपर्यंत एकतर बटाटे व्यवस्थित शिजतील, त्याचबरोबर आपण जेव्हा ग्रेव्हीमध्ये हे बटाटे टाकू तेव्हा तो मसाला पण व्यवस्थित आतमध्ये जाईल. त्याच्यामुळे आपल्याला थोडं इन्सर्शन्स करून घ्यायचे आहेत. आमच्या हॉटेलच्या मेनूवर हैदराबादी खट्टे आलू हे असतं बऱ्याच वेळा आणि बऱ्यापैकी पॉप्युलर अशी डिश आहे. तर बटाट्यांना असं करून घेतलेलं आहे आणि सगळे बटाटे आपण तळायला टाकलेले आहेत तिकडे. मी आलू, आता हे बटाटे आहेत हे जसे गोल्डन ब्राऊन तळून घेणार आहे. आणि खट्टे आलूसाठी आपल्याला जो मसाला आहे, जी ग्रेव्ही आहे ती आपण करणार आहोत. हे सगळं करू आपण. मी एक काम करतो, हे आलू जे बटाटे आहेत ते गोल्डन ब्राऊन तळून घेतो. आपण करतोय रामदेव स्पेशल हैदराबादी खट्टे आलू. येस, आणि त्याच्यासाठी आपण आलू इथे फ्राय करून घेतलेले बटाटे जे पहिलेच उकडलेले होते, म्हणजे अर्धवट उकडलेले पारबॉइल्ड बटाटे. आणि त्याचबरोबर इथे जो मसाला आहे, जी ग्रेव्ही आपण करणार आहोत ती स्टार्ट करूया. घेऊया थोडं ऑइल, थोडंसं ऑइल आणि आपण थोडंसं घी पण टाकणार आहोत. ते घी जळायला नको, तूप जळायला नको, म्हणून मी किंचितसं ऑइल टाकलेलं आहे. आणि याच्यात मी टाकणार आहे गरम मसाला.
एक 2-3 लवंग आहेत, वेलची आहे, नंतर आपण तेजपान टाकलेलं आहे. आता आपण हे जे बटाटे आहेत ते काढून ठेवायचे आहेत, ते आपण बाजूला काढून ठेवूया. गरम मसाल्याचा फ्लेवर यायला लागला आहे छान. हा मस्त त्याची टेस्ट असणार आहे. आता टाकूया आलं लसणाची पेस्ट 1.5 चमचा. टोमॅटो प्युरी मी फ्रेश इथे घेतलेली आहे. एक 4 टोमॅटो मध्यम आकाराचे घेतलेले आहेत, त्याची प्युरी करून घेतलेली आहे. जिंजर गार्लिक पेस्ट आणि गरम मसाला. जिंजर गार्लिक पेस्ट पण आपण व्यवस्थित परतून घेतो आहे छान. आता इथे मी तळून घेतलेलं कांद्याची पेस्ट घेतली आहे. बरं, जेव्हा आपण कांदा टाकतो, कांदा चॉप केलेला त्याची टेस्ट वेगळी लागते आणि तळून घेतलेल्या कांद्याची पेस्ट ती टाकल्यानंतर ती वेगळी लागते. चवीमध्ये फरक आहे. मी इथे 3 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत, त्याला कापून असे पातळ स्लायसेस कापून डीप फ्राय केलेले आहेत, तळून घेतलेलं आहे आणि त्याची पेस्ट केली आहे. थोडंसं पाणी टाकून पेस्ट केलेली आहे. आता इथे मी टाकणार आहे हळद. रामदेव स्पेशल हळद आपण घेतलेली आहे. नंतर रामदेव धणे जिऱ्याची पूड घेतलेली आहे आपण. रामदेव गरम मसाला घेतलेला आहे, तो पण आपण टाकतोय इथे. आणि रामदेव काश्मीरी रेड चिली पावडर ती पण टाकतोय आपण. जर तुम्हाला अजून स्पायसी किंवा तिखट आवडत असेल तर इथे रेड चिली जी तिखट असते ती वापरली तरी चालेल, किंवा हिरवी मिरची थोडीशी चॉप करून त्यात वापरली तरी चालेल. आणि मी आता इथे टाकणार आहे, इथे मी टाकणार दही आणि नंतर टोमॅटोची प्युरी. दही आपण लाईट थोडंसं फेटून घेतलेलं आहे. दह्याला मस्त असा ब्राऊन असा हा मसाला तयार झालेला आहे, ब्राउनिश. गरम मसाल्याचा फ्लेवर खूप मस्त येतो आहे. त्याचबरोबर आपण ज्या बाकीच्या गोष्टी आहे, हळद आणि याचं सगळ्याचा मिळून जो कुठलाही फ्लेवर असतो, तो फ्लेवर जेव्हा एखाद्या ग्रेव्हीचा किंवा एका मसाल्याचा असतो, तो या स्पायसेस जेव्हा कंबाईंड होतात आणि तेलामध्ये भाजल्यानंतर त्याच्यात परतल्यानंतर ते कंबाईंड फ्लेवर तो खूप त्याच्यावरनं लक्षात येतं ॲक्च्युली की ग्रेव्ही किंवा त्याची टेस्ट कशी असणार आहे ती. आता टाकणार आहे मी टोमॅटोची प्युरी. थोडंसं पाणी टाकायचं आहे. ग्रेव्हीमध्ये ज्या मसाल्यामध्ये टोमॅटोज आहेत, त्याचबरोबर कांद्याची जी पेस्ट टाकलेली आपण तळून घेतली आहे कांद्याची पेस्ट, त्याच्यामुळे त्याला थिकनेस छान येणार आहे. आणि जर तुम्हाला आणखीन थिकनेस आणखीन हवा असेल तर त्याच्यामध्ये आपण खसखस आणि काजू याची पेस्ट थोडीशी आपण टाकू शकतो, त्याने त्याला बॉडी येईल. आता हे बटाटे आपल्याला या ग्रेव्हीमध्ये टाकायचे आहेत. आता टाकणार आहे मीठ. याला एक 10-12 मिनटं त्याला उकळू द्यायचं आहे, त्याला सिमर होऊ द्यायचं आहे. म्हणजे बटाट्यामध्ये सगळी जी ग्रेव्ही आहे, जो मसाला आहे, सगळा आतपर्यंत शिरेल आणि बटाटे पण छान सॉफ्ट होतील. सगळ्याची टेस्ट मसाल्याची ती बटाट्यांमध्ये उतरणार आहे छान. त्याला 10-12 मिनटं आपण त्याला मस्त उकळून घेऊ, शिजवून घेऊ त्याला छान. 10-1 मिनटं झालेले आहेत. आय एम शुअर की सगळा मसाला जो आहे आतपर्यंत बटाट्यांच्यामध्ये गेलेला असेल. मी आता काय करणार आहे, बाकीच्या ज्या गोष्टी राहिलेल्या आहेत, बाकी काय टाकतो आहे मी, ही जायपत्री आहे त्याची पावडर टाकतो आहे. हे टाकल्यानंतर त्याचा स्वाद एकदम खूप छान येणार आहे. त्याचा स्वाद खूप छान येतो. या जायपत्री आणि वेलची पूड ही टाकलेली आहे मी याच्यात. आहा, मस्त. आता फक्त मी गॅस बंद केलेला आहे इथे. सगळ्यात शेवटी लिंबाचा रस थोडा, कारण खट्टे आलू आहेत, तर लिंबाचा रस टाकलेला आहे. आणि हे केवड्याचं पाणी थोडंसं टाकलेलं आहे आणि कोथिंबीर. बास. आहा. थिकनेस पण व्यवस्थित आहे त्याचा आणि ग्रेव्ही पण छान झालेली आहे. आता मी एक काम करतो, याला सर्विंग बाउलमध्ये काढून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. रामदेव स्पेशल हैदराबादी खट्टे आलू बनवण्यासाठी लागणारे साहित्य: उकडलेले छोटे बटाटे, क्रीम, तळलेल्या कांद्याची पेस्ट, टोमॅटो प्युरी, दही, कोथिंबीर, खडा गरम मसाला,
तूप, लिंबाचा रस, आलं लसूण पेस्ट, केवड्याचं पाणी, जायफळ पूड, वेलची पूड, मीठ, रामदेव स्पेशल काश्मीरी लाल मिरची पावडर, रामदेव स्पेशल हळद, रामदेव स्पेशल धणे जिरे पूड आणि रामदेव स्पेशल गरम मसाला. कृती: प्रथम उकडलेल्या छोट्या बटाट्यांना मधोमध छिद्र करून ते गरम तेलात तळून घ्यावेत. फ्रायपॅन मध्ये तेल आणि तूप गरम करून त्यामध्ये खडा गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, तळलेल्या कांद्याची पेस्ट, रामदेव स्पेशल हळद, रामदेव स्पेशल धणे जिरे पूड, रामदेव स्पेशल गरम मसाला, रामदेव स्पेशल काश्मीरी लाल मिरची पावडर, दही, टोमॅटो प्युरे आणि पाणी घालून ग्रेव्ही तयार करावी. तळलेले बटाटे या ग्रेव्ही मध्ये घालावेत. त्यामध्ये मीठ घालून ग्रेव्ही शिजवून घ्यावी. शिजवून घेतलेल्या बटाट्यांमध्ये जायफळ पावडर, वेलची पूड, लिंबाचा रस, केवड्याचं पाणी आणि कोथिंबीर घालून डिश सर्व्ह करावी. माझा हा नेहमीचा अनुभव आहे की जेव्हा पण आपण आपल्या मित्रमंडळींबरोबर खातो काही तर आस्वाद घेतो तर त्याची चव काही वेगळीच लागते बाबा. आणि जेव्हा पण मी माझ्या नेटिव्ह प्लेसला जातो ना, जसं अकोल्याला, की तेव्हा माझ्या मित्रमंडळींकडे जेव्हा मला जेवायला बोलवतात तर तेव्हा साधी एखादी गोष्ट जरी केली असली, जशी कोबीची भाजी आणि पोळी जरी असली तरी इतकी टेस्टी लागते की त्याची सर 5 स्टारच्या फूडला पण नाही, खरं सांगायचं तर. अर्थात त्याच्यातला एक सिक्रेट इन्ग्रेडियंट तो असावा की मनापासून केलेलं असतं, त्यात भावना असतात. तो कदाचित सिक्रेट इन्ग्रेडियंट असावा. मी आशा करतो तुम्हाला हा सिक्रेट इन्ग्रेडियंट भरपूर मिळावा आणि तुमची पण मैत्रीची नाती नेहमीच घट्ट असावीत, छान. आणि तुमच्या या नात्यांमध्ये मैत्रीच्या जर आमच्या पदार्थांनी थोडासा जरी रोल प्ले केला तर मला खूप आनंद होईल. म्हणून आजचे पदार्थ पण नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ते कसे वाटले हे मला कळवायला विसरू नका आमच्या या पत्त्यावर. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. समोर राज कचोरी आहे आणि खट्टे आलू आहेत हैदराबादी. याचा मी आता आस्वाद घेणार आहे. पण नो वरीज, पुढच्या भागात आपली परत भेट होणार आहे आणि आणखीन 2 मस्त इंटरेस्टिंग रेसिपीज घेऊन परत तुमच्या भेटीला मिळणार आहे. आणि तोपर्यंत मंडळी, अहो मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे.